दक्षाला प्रजापतीचं जेव्हा मार्गदर्शन झालं तर दक्षाने 10,000 मुलं तयार केले. नारदाने त्यांना सन्मार्गाला लावून दिलं, त्यांना साधू करून टाकलं. दक्षाने परत 1,000 मुलं तयार केले, त्यांना उत्तर दिशेला पाठवलं आणि सृष्टी उत्पन्न करण्याकरता ते गेले. नारदाने त्यांना मी उपदेश केला आणि सन्मार्गाला लावलं. मग ते दक्षाला थोडा राग आला, तर दक्षाने 60 मुली तयार केल्या. मग ते सोमाला 27, त्याच्यानंतर चंद्राला 13, भूत पुरुषा स्वांगिरा यांना 2-2, तास्य संज्ञा प्राप्त झाली त्यांना 4, असे त्या 60 कन्याची विवाह केले. त्या दक्षाच्या 60 कन्यापासून या सृष्टीची निर्मिती झाली. पण जेव्हा दक्षाच्या समोर नारद आले तेव्हा दक्षाचा पारा फिरून गेला. कारण तो म्हटला मी मुलं उत्पन्न केले सृष्टी उत्पन्न करण्याकरता, आणि तू त्यांना सन्मार्गाला लावून दिलं म्हणजे साधू करून टाकलं. तुझ्या उपदेशाने माझे मुलं विरक्त होतील याची गॅरंटी नाही म्हणे. मग ते त्याच्यात वाद झाला ना. मग दक्षाने शाप देऊन टाकला नारदाला की जा म्हणे तू असाच फिरत राहशील. आता नारद म्हटले चांगली गोष्ट आहे, पाणी बहता भला आणि जोगी रमता भला. पाणी वाहणार पाहिजे, साधू फिरणार पाहिजे. व साधू जर एक ठिकाणी राहिलं तर किडे पाडते ते. एका ठिकाणी जर राहिलं तर वाद तयार करत राहतील ते. म्हणजे असा प्रकार आहे. म्हणून साधू एक ठिकाणी राहायला नको. त्याच्यानंतर आता नारद शाप द्यायला समर्थ होते, पण त्यांनी दक्षाला शाप दिला नाही. पण नारदाच्या मोठेपणाबद्दल दक्षाला फार या ठिकाणी म्हणजे समाधान झालं की नारद समर्थ असल्यावरही त्यांनी शाप दिला नाही. याचा अर्थ साधू कोणाचं वाईट करत नाही, आणि जो वाईट करतो तो साधू नाही, असा एक प्रकार आहे. मग त्याच्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे किंवा विश्वरूपाचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर देवदानवांमध्ये युद्ध झालं, त्या युद्धामध्ये देव पराजित झाले. मग देव पराजित झाल्यावर ते ब्रह्मदेवाजवळ गेले. ब्रह्मदेव म्हटले की तुम्ही या ठिकाणी यज्ञकर्म करावं, पण या यज्ञकर्माच्या अगोदर इंद्राच्या हातून गुरुचा अपमान झाला. स्वर्गामध्ये बृहस्पती गेले ना, बृहस्पती गेले तर राजकाम चालू होतं, म्हणजे तिथे नृत्य चालू होतं. पण आता इंद्राचं काम होतं ना, गुरुजी आल्यावर उठून उभं राहणे, त्यांचं स्वागत करणे. पण इंद्राने मूर्खपणा केला. इंद्र म्हटले गुरुजीच्या स्वागतामध्ये आपला नृत्याचा आनंद अपुरा राहील. मग त्या इंद्राने गाढवपणा केला, ते उभं राहिले नाही. गुरुला वाटलं की हे उन्मत्त झालं, म्हणून ते अदृश्य झाले, अंतर्धान झाले. पण नंतर इंद्राला कळलं की आपली चूक झाली. पण काय वेळ गेल्यावर चूक कळली तरी काही फायदा नाही. वेळेच्या आत चूक कळली तर चांगली गोष्ट आहे. मग आता ज्याच्या पाठीचं गुरुबल कमी झालं त्याचं ऐश्वर्य नष्ट होते ना. गुरुबल कमी झालं, पण मी नेहमी सांगतो देवाचं बल कमी झालं चालते, गुरुबल कमी झालं तरी चालते, साधूची आशीर्वादाचं बल कमी झालं तरी चालते, पण आई वडिलांच्या आशीर्वादाचं बल कमी व्हायला नको. बरोबर. ज्यांना आईचा आणि वडिलांचा आशीर्वाद प्राप्त झाला त्यांचं कधीच अकल्याण होत नाही, असा सिद्धांत आहे बरं. पण आता आजकालची परिस्थिती अशी झालेली आहे, शहरामध्ये मी अण्णा बराच सर्वे केला असा. समजा एक म्हातारा आणि एक म्हातारी यांना वागवायला किती खर्च येईल एका वर्षाचा? 10,000 रुपये खाते का म्हातारा म्हातारी? घर तर राहायला असते समजा एक रूम छोटीशी आपल्या बंगल्यातली, आणि काय त्यांचं खाण्याचा खर्च म्हणतात तुम्ही तर रोजचं 50 रुपयाचा खर्च होत नाही. पण शहरातले लोक हे उद्योग करणार नाही. ते कुत्रे वाहून ते पांढरे झांबरे ते वेळे कुत्रे, पण ते दूध देता का ते कुत्रे? पण त्यांचा काय खर्च, बापरे बाप. ते त्यांना इंजेक्शन वेगळे, त्यांची बिस्किट वेगळे, राग द्यायचे साधनं वेगळे, आणि त्यांचे रुमालं वेगळे, आणि त्यांना जर आपल्याला चेकिंग दवाखान्यात. मी डोंबिवलीला कीर्तनला गेलो तर तिथे खाली डॉग हॉस्पिटल होतं. तर ते कोणताही माणूस यायचा तर कुठंच घेऊन यायचा खाद्या. मी त्या मुलाला विचारलं, म्हटलं का रे
इथे येणारा कोणताही पेशंट कुत्र कसा घेऊन येतो? म्हणजे बाबा ते दवाखाना माणसाचा नाही, तो कुत्र्याचा आहे. तेव्हा मी खाली उतरलो, पाहिलं ते डाव हॉस्पिटल म्हणजे कुत्र्याचं. मग ते सर्व पेशंट निघून गेले, डॉक्टर बसलो होते. तर मी सहज गेलो बोलवलं त्या डॉक्टरशी. म्हटलं डॉक्टर साहेब, सकाळपासून किती पेशंट आले? म्हणे आले 30-35 पेशंट झाले म्हणे. मग म्हटलं तुम्ही डाव हॉस्पिटल उघडलं, चांगली गोष्ट आहे. म्हटलं याचा खर्च म्हणे महाराज, एका कुत्र्याचा खर्च 20 ते 22 रुपये होतो रे वर्षाला. त्याची बिस्किटं खाण्यापासून इंजेक्शन, त्यांच्या औषध्या, त्यांच्या स्नानाचे साबणं. आपलं साबण 20-30 रुपयाचं पतंजली गेले की घेऊन येतो आपण. त्यांचं 300-300 रुपयाचं एक साबण आहे. त्यांना ते रुमाल स्पेशल. आणि रिकामी उद्योग आहे की नाही. त्या कुत्र्याची सेवा करायची एवढा वेळ जातो, तेवढं देवाची सेवा नाही करता येईल शहरात लोक. मी असं म्हणत नाही, पण त्यांच्या खर्चातल्या वनफोळ खर्चात म्हातारा म्हातारी वागवलं जायचं, नातू वागवल्या जातील येते. मग त्यांना हे उद्योग नको, मी असं म्हणत नाही. मी कशा करता सांगतो, ज्यांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला त्यांचं कधी अकल्याण होत नाही. मग आता गुरुबल कमी झालं ना, स्वर्गाचं राज्य गेलं. मग स्वर्गाचं राज्य गेल्यावर ब्रह्मदेव इंद्राला म्हटले की इंद्रा, यज्ञ करून जरी तू शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण आता गुरु असंतुष्ट असल्यामुळे बृहस्पती तुमचा यज्ञ करायला येणार नाही. मग म्हणजे त्वष्टा मुनी आहे ना, त्यांचे 2 मुलं आहेत, सन्निवेश आणि विश्वरूप. मग तो सन्निवेश काही त्याचं काही चरित्र नाही एवढं बाबा, पण विश्वरूप आहे ना, या विश्वरूपाला गुरुपद द्या आणि त्याच्याकडून यज्ञ करून घ्या. गेलं इंद्र त्या विश्वरूपाजवळ. त्याला म्हणे महाराज, तुम्ही आमचं यज्ञ कर्म पूर्ण करून द्या. तो विश्वरूप म्हटला की बा पौरोहित्य कर्म जर केलं तर ब्रह्मतेज नाहीसं होते बरं. म्हणून पौरोहित्य कर्म करणं एवढं सोपं नाही. हे ब्राह्मणाचे कामं करणं तुम्हाला असं वाटतं का सोपे आहे? यजमानाचं पाप घ्यावं लागतं बरं रमेश बाबा. आणि यजमान, आता हे आपले माळकरी यजमान चांगले असतात, पण काय ते यजमान पिऊन बसतात पूजा करायला. त्यांना काय डोकं असते. मग ते कर्मकांडात जर चूक केली तर त्याच्यातला दोष ब्राह्मणाच्या खात्यावर जातो ना अर्धा, त्याच्यातला दोष ब्राह्मण मुलीच्या खात्यावर अर्धा बसतो. असा प्रकार आहे. त्यावेळेला यजमानाचं पाप घ्यावं लागते ना. मग आता सोपी गोष्ट आहे. ब्राह्मणा जर म्हटलं समजा सुरुवातीलाच की नेत्रोदक स्पर्श हा, डोळ्याला पाणी लावा, तर एका जणांना माझ्या समोर ब्राह्मणाच्या डोळ्याला पाणी लावलं, तर ब्राह्मण म्हणे माझ्याने तुझ्या तुम्ही डोळ्याला लाव. म्हणजे झाली चुकी. म्हणजे कर्मातली चूक क्षम्य होत नाही, असा प्रकार आहे ना. सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी 20 रुपयाने अगोदर नाही सांगितलं. तो म्हटला पौरोहित्य कर्म करणे से ब्रह्म तेज क्षीण हो जाता है. पण इंद्र म्हटलं तू जर आमच्या समस्येचा विचार केला तर नाही म्हणणार नाही, मग तू आमच्या समस्येचा विचार कर असं सांगितलं. त्याने होकार दिला. पण त्या विश्वरूपाने मी आगाऊ काम केलं. त्याला 3 शिरं होते, सोम, सुरा आणि अन्न सेवन करणारी. मग तो काय करायचा, यज्ञामध्ये आहुती टाकायचा. पण त्याची आई दैत्य कुळातली होती ना, मग तो एक भाग दैत्यांना पाठवायचा. कारण यज्ञामधून देवांना दैत्यांना भाग जातो बरं, देवाला दैत्यांना भाग जातो. मग दैत्य मरायचे, स्वर्गात युद्ध व्हायचं देवदानवांचं, दैत्य मरायचे, पण याने भाग पाठवला की ते जिवंत व्हायचे. कारण रिचार्ज संपल्यानंतर हा रिचार्ज मारून द्यायचा खालून. दैत्याचं रिचार्ज संपलं म्हणजे हा खालून मारून द्यायचा. मग ते म्हटले दैत्याचं रिचार्ज संपलं, परत कोण करून देतो रिचार्ज? इंद्र खळवळला ना. त्याने पूर्ण पृथ्वी चेक केली आणि शेवटी त्याला कळलं की गुरुजीच कपट करतात. मग ते यज्ञकुंडात आलं, 3 शिरं कापून टाकले त्याचे, या विश्वरूपाची. आता ते 3 शिरं कापल्यामुळे 3 शिराची 3 पक्षी झाले. कलिंगविक म्हणजे कोंबडे, तितूर आणि कबूतर, हे 3 पक्षी त्या विश्वरूपाच्या शिराचे झालेले आहे. मग ते त्याचे आम्ही त्वष्टामुळे राग आला ना. मग त्वष्टामुळे राग आल्यामुळे त्वष्टामुळे काय केलं की ह्या इंद्राला संपवून टाकायचं म्हणून त्याने यज्ञ केला या विश्वरूपाच्या बापाने. पण मग आता चुकी अशी झाली किंवा
इंद्राला मारण्याकरता यज्ञ करताना इंद्र विवर्धन स्वाहा म्हणजे बा इंद्राला मारण्याकरता यज्ञ कुंडातून मुलगा या जन्माला यावा. तर काही काही शब्द उच्चारताना उदात्त आणि अनुदात्त असा फरक आहे बरोबर. म्हणजे समजा रामाच्या दुकानात पेढे आहे असं वाक्य आहे, पण तो दू जर इकडे राहतो ना तर रामाच्या दू आणि मग पुढे राहिला कानात पेढे आहे, म्हणजे बदललं की ते. तसं उदात्त आणि अनुदात्त म्हणजे मी शाळेत शिकत असताना चौथीमध्ये एक सर होते येणे पाटील, फार डेंजर होते एकदम, 7 फूट उंच धष्टपुष्ट व्यक्तिमत्व. आणि सर त्यांना शिक्षक बी घाबरायचे कारण ते ठेवून द्यायचे कानाखाली. त्यांचाच मुलगा होता जयंत नावाचा. आता त्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा मोठा मास्टर आहे तो. ते सर आत्ता वारले 2 महिने झाले. तर ते त्या सरांनी विचारलं सातापाचा. मग आता विचारलं ना, मग तो त्यांचा पोरगा पहिल्याच बेंचवर आहे त्याच्या मागे मी. मग ते सातापाचा 35 म्हणतात. आता घाईघाई जरी विचारलं एखाद्याला घसा बसलेला असतो ना, मग त्याच्याजवळ तो 5 हा शब्द खोल गेला आणि 30च वर आला. मग त्या सरला 30 ऐकू आलं. ते आले तिकडून एक कानाखाली ओढून दिले त्याच्या. आता मी तरी म्हटलं की सर याने 35 बरोबर सांगितलं तर 2 कानाखाली बसल्या असत्या. मी काही बोललो नाही. मग मला भजनाचा शौक होता ना, मी भजनात जायचं, ते हार्मोनियम वगैरे वाजवायचं. मग रात्री गेलो आम्ही भजनात मध्ये बसले, चहाच्या वेळेला बसलेला असे. मग म्हटलं आता सरला सांगून देऊ, म्हणजे माझ्या डोक्यात होतं ते. आणि मी सरच्या जवळ बसलेलं असे, भजन म्हणायचं त्यांना फार चांगलं वाटायचं. म्हटलं सर सकाळी शाळेमध्ये तुम्ही जयंत आहे नाव त्याचं, जयंत निळकंठ पाटील असं नाव आहे त्याचं. मग म्हटलं जया म्हणायची शाळेमध्ये त्याला. म्हटलं तुम्ही जयाला कानाखाली मारली, त्याने उत्तर बरोबर दिलं होतं. म्हणजे तुला कसं काय समजलं? म्हणजे 7-5 होता का? म्हटलं सर त्याने ते कसं म्हटलं त्याने मी म्हणून दाखवलं. म्हणजे त्याचा पहिला 5 आवाज खोल गेला आणि 30 वर आला. मग सर मला म्हणे गाढवा तुला तेव्हा सांगायला काय झालं होतं? म्हटलं सर तेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही एवढे अटेन्शन होते की 2 मला बसल्या असत्या. मग हसले ते. मग अजूनही जर मी नाशिकलाच राहिले ते आणि नाशिकलाच वारले. मग मी त्यांना एक वेळा म्हटलं सर म्हणजे 7-5 तर ते अजूनही हसायचे. आणि म्हटलं सर तुम्ही आता मला गाढवा म्हणत नाही. म्हणे नाही आता तुला गाढवा म्हणायच्या लायक नाही म्हणे तू. हा आता तू माझा बाप झाला म्हणे असं म्हणायचे नेहमी असतो. अशा प्रकारे आणि ते उदात्त आणि अनुदात्त उच्चारण्यामध्ये चूक झाली. इंद्र विवर्धन स्वाहा. मग ते इंद्रो त्याच्यावर उदात्त केलं ना, विवर्धन स्वाहा म्हणजे इंद्राला मारणारा मुलगा न होता इंद्राच्या हातून मारणारा मुलगा व्हावा असा अर्थ निघाला. मग ते वृत्रासुर जन्माला आला ना. मग ते वृत्रासुर यज्ञकुंडातून आला. इंद्राचा आणि वृत्रासुराचं युद्ध झाला. तर फार प्रसिद्ध कथा आहे. मग वृत्रासुराला मारण्याकरता दधीची ऋषीच्या अस्थी आणाव्या लागल्या. आता दधीच्याच का याच्यात बी शास्त्रीय कारण आहे. मी आपल्या शुक्ताला वगैरे सांगितलं बाकीचे ऋषी नव्हते का, यांच्याच का? आता थोडक्यात सांगून टाकतो. यांच्या अस्थी का दधीच्या, तर देव दानवांचा संग्राम झाल्यावर विजयी देव झाले आणि दानव पराजित झाले. मग देवांनी आपले शस्त्र अस्त्र दधीची ऋषीकडे आणले आणि ऋषीला म्हटले गुरुजी हे आमचे शस्त्र अस्त्र तुमच्या आशीर्वाद ठेवा. आशीर्वाद ठेवा म्हणता बरोबर दधीची ऋषीने काय केलं की ते शस्त्र अस्त्र आशीर्वाद ठेवण्याकरता देवांना परवानगी दिली, ठेवून घेतले आणि नंतर पत्नी जोड गेले आणि पत्नीला म्हटले, ते म्हटले हिची परीक्षा बरोबर हे काय म्हणतात. ते म्हटले देव आपल्या आश्रमामध्ये शस्त्र अस्त्र ठेवायचं म्हणतात, सांग ठेवू का? आता ठेवून तर घेतली की नाही. पण नंतर बाईची परीक्षा पाहण्याकरता विचारलं तर दधीची ऋषीची पत्नी विद्वान होती ना. ती म्हटली देवांचे शस्त्र अस्त्र आपल्या आश्रमात ठेवू नका बरोबर. म्हणे का? म्हणे जर तुम्ही ठेवले आणि ही बातमी दैत्यांना कळाली तर रात्री अपरात्री दैत्य ते अस्त्र घेऊन जर गेले तर देवाचे अस्त्र जर दैत्याच्या हातात लागले, देवांचे अस्त्र जर दैत्याच्या हातात सापडले
तर पुढे भविष्यामध्ये देव कधी विजयी होणार नाही बरं, कारण देवाचं शस्त्र असं जाणार नाही, देव भविष्यात विजयी होणार नाही. हे जेव्हा पद्धतीची म्हटले अरे बरोबर आहे, तर माझं चुकलं. आणि मग म्हटले की मी तर ते ठेवून घेतले. म्हणजे याचा अर्थ असा निघतो भागवतामध्ये की बरेचसे कामं करताना आणि काही वेळेला पुरुष मंडळींनी गृहमंत्र्याचा सल्ला घ्यावा बरं. एखाद्या कोणती अक्कल देऊन तिने सांगता येत नाही. जशी दधीची दिशा दिली ना, मग दधीची घाबरले ना. मग ते पत्नीला म्हटले की मी चूक केली म्हणे, मी शस्त्र असं ठेवून घेतले आणि नंतर तुला विचारायला आलो म्हणे परीक्षा पाहायला, माझ्या काही लक्षातच आलं नाही म्हणे. मग म्हणे आता तुम्ही चूक केली, शस्त्र ठेवून घेतले देवांची, आता तुम्हाला एक काम करावं लागेल म्हणे, त्या शस्त्रातले नास्त्रातले प्राण बाहेर काढा म्हणे आणि ते प्राण पाण्यामध्ये उतरवा आणि ते पाणी तुम्ही प्राशन करा आणि त्या शस्त्रातलं नास्त्रातलं तेज पाण्यामध्ये प्रस्थापित केल्यावर ते पाणी तुम्ही पिल्यावर ते तेज तुमच्या अस्थिमध्ये तुम्ही प्रस्थापित करा म्हणे. आणि वेळ प्रसंगी जर देव दानवाचं युद्ध झालं तर तुम्हाला तुमच्या अस्थी द्याव्या लागतील म्हणे, कारण त्या शस्त्रातली शक्ती तुमच्या अस्थित राहील म्हणे. म्हणजे शस्त्र निष्प्राण होतील ना. शस्त्र जरी दैत्य चोरून घेऊन गेले तरी त्याच्यात काही पावर राहणार नाही म्हणे. मग त्यांनी ते प्राण पाण्यात उतरवले आणि ते पाणी प्राशन केलं आणि ते शक्ती त्यांच्या अस्थीमध्ये स्थापित केली, म्हणून दधीचीच अस्थी मागाव्या लागल्या. हा त्याच्यातला आणि गुप्त संदेश आहे. असा प्रकार आहे. म्हणून तर मूर्तीमधले प्राण काढता येतात ना, आणि मूर्तीमध्ये प्राण टाकताना येतात. एखादी मूर्ती भंग झाली तिच्यातले प्राण बाहेर काढायचे, ते पाण्यामध्ये किंवा सोन्यामध्ये उतरवता येतात. आणि मग दुसरी मूर्ती आणली बसवली की याच्यातले प्राण तिच्यात टाकायचे. असा प्रकार आहे ना. मग आता एका म्हणजे काही सांगतात ते मार लोक, अरे एका मोबाईल मधून काढून दुसऱ्या मोबाईल टाकता येते की नाही, एका मोबाईल काढून दुसऱ्या मोबाईल टाकता येते, पण टाकण्याकरता नेट चालू पाहिजे जरा ठेव. नेट बंद असेल तर टाकता येत नाही बरं. म्हणजे आपण हे उद्योग करतो पण नेट पण ठेवतो. मी परत सांगतो, स्वामी विवेकानंद शिकागोला गेले विदेशात. मग ते संध्याकाळच्या वेळेला एका लायब्ररीमधून 7-8 पुस्तकं वाचायला आणायची. मग तो लायब्ररीवाला त्यांना एका कपड्यात बांधून द्यायचा, ते डोक्यावर घ्यायचे आणि यायचे, रूम मध्ये ठेवून द्यायचे आणि सकाळी ते तसं गाठलं परत नेऊन द्यायचे. 6 दिवस केलं त्यांनी. तो लायब्ररीवाला म्हटलं, भारतातल्या संन्यासींच्या डोक्यात फरक आहे का? हे संध्याकाळी 7-8 पुस्तकं नेतात, सकाळी आणून देतात, आपल्या हातचे बांधलेले तसे राहतात. बरं हे केव्हा वाचता म्हणजे, कारण एक पुस्तक वाचायला 1-1 महिना लागतो आणि हे 6-7 पुस्तकं नेतात आणि सकाळी आणून देतात, रिकामी वजे वाहतात ना. मग तो 7व्या दिवशी म्हणजे स्वामीजी एक पुस्तक वाचायला महिना लागतो आणि तुम्ही रोज 7-8 पुस्तक घेऊन जातात, माझ्या हातचे बांधलेले तसे असतात, तुम्ही सोडून बी पाहत नाही आणि मग कशाला ओझे वाहतात म्हणजे काय करतात निवड. पण स्वामी म्हणतात, स्वामी म्हटले तुला शंका आहे का मी पुस्तकं वाचले नाही? म्हणजे केव्हा वाचले? माझ्या हातचे बांधले तसेच आहे. मग स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, पहिल्या दिवशी कोणतं पुस्तक द्यायचा काढले त्यांनी. म्हणजे पान नंबर काढ 116, त्याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये अमुक चूक झालेली, तो का प्रिंटिंग दोष आहे का लेखकाचा आहे का कोणाचा आहे तो तुम्ही पाहून घ्या. पान नंबर 216 काढ, 358 काढ. पटापट सर्व पुस्तकातल्या चुका सांगितल्या. जेवढे 7 दिवसात पुस्तकं नेले सर्व चुका सांगितल्या. आता त्याचं तर डोकं आउट झालं त्या लायब्ररीवाल्याचं. त्याने ती लायब्ररी सोडून दिली, बाहेर आला, त्या स्वामीच्या फार साष्टांग दंडवर घातलं. थोडा स्वामी ह्या बुद्धीच्या बाहेरचा विषय आहे, तुम्ही एवढे पुस्तकं वाचले हे जाऊ द्या, पण याच्यात काय चुकी झाली हे सांगितली म्हणे. आजपर्यंत हे कोणाला सांगता आली म्हणे एवढ्या इंग्लंडमध्ये, तुम्ही त्या चुक्या काढल्या, तुम्ही वाचले केव्हा म्हणे? माझ्या हातच्या बांधले तसेच आहे. अरे स्वामी म्हटले तुझे पुस्तकं वाचण्याची गरज नाही, ते बांधून मी घ्यायचो आणि डोक्यावर ठेवायचो म्हणे. तुझ्या पुस्तकात काय ते माझ्या डोक्यात मला घ्यायकरता काही टाइम लागत नव्हता म्हणे. म्हणजे जसं आपण ग्रंथ डोक्यावर घेतला की ग्रंथामध्ये काय तत्वज्ञान आहे ते मस्तकात यायला वेळ लागत नाही. पण मग तू म्हटला, मग स्वामी म्हटले त्याच्याकरता नेट चालू असलं म्हणजे तिकडचं इकडे घ्यायला टाइम नाही. आपण ग्रंथ डोक्यावर घेतो पण नेट पण ठेवतो. कसं काय इकडे तिकडे जाईल ते ट्रान्सफर होऊ शकत नाही.
असा प्रकार आहे. मग त्यावेळेला ऋत्रासूर जन्माला आला. मग ते दधीच्या ऋषीच्या अस्थिने ऋत्रासुराची मुक्ती झाली. ऋत्रासुराने देवाची स्तुती केली. आणि इथे हा त्याच्यानंतर या 6व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आणि पुंसवन व्रताची कथा आहे. दितीने केलेलं व्रत. भागवतात 3 व्रत आहे. पुंसवन हे दितीने केलं. पयोव्रत हे आदितीने केलं, त्याला केशव तोषण व्रत म्हणतात. आणि तिसरं गोपींनी केलं, ते कात्यायनी व्रत. 3 व्रताच्या कथा भागवतामध्ये आहे. मग आता दितीने व्रत का केलं, तर स्वर्गावर देवाचं राज्य झालं, दैत्य देश जोडीला लागले. मग दैत्यांची माता दिती होती ना, तिने कश्यपाला प्रसन्न केलं आणि मला इंद्राला मारणारा मुलगा व्हावा असं मागणी केली. आता कश्यप म्हटले इंद्र बी मरायला नको आणि आपली वाणी बी असत्य व्हायला नको, म्हणून तिने कश्यपाने तिला व्रताचं विधान सांगितलं की 1 वर्ष जर तू हे व्रत म्हणजे विधीपूर्वक केलं तर इंद्राला मारणारा मुलगा तुला होईल. मग आता व्रताच्या दिवशी, आता महिला मंडळी व्रत करतावर तुम्ही मार्गशीर्षच्या महिन्यामध्ये ते गुरुवार शुक्रवार करता तुम्ही. मग व्रताच्या दिवशी व्रत कसं करायचं, व्रताच्या दिवशी पाण्यात उतरून स्नान करायचं नाही. म्हणजे स्नान आणि आंघोळ वेगळी आहे बरोबर. शरीर पाण्यात बुडवणे याला स्नान म्हणतात आणि तांब्याने पाणी अंगावर घेणे याला आंघोळ म्हणतात बरोबर. शरीर पाण्यात बुडवणे म्हणजे आपण नदीवर जातो स्नानाला, ते स्नान आहे. आणि घरात बाथरूम मध्ये जे करतो ना ते आंघोळ आहे. पण आता असा ताण झाला ना मी बाबा, स्नान बी नाही आंघोळ बी नाही, ते वरचं चालू करून सुद्धा लोक. अहो मी त्या बाथरूम मध्ये गेला असा घाबरतो, म्हणजे एवढं मी फेटा मारला थंडीमध्ये आणि ते पाय द्यायला गेलो ना आणि ते वरचं चालू होऊन गेलं. बरं ती एवढं जोरात चालू झालं मी बाबा की माझ्यावर एक महाराज होतं आणि एक चोपदार, आम्ही तिघी बोलले झालो. पण ते आमच्या बरोबर जे महाराज होतं ना ते महाराज फार नाही, बंद कसं आहे का बंदच नाही का होईल झालं ते आम्हाला भाई पळून यावं लागलं. म्हणजे ते काय पुरं बाथरूम मध्ये भेटले पाणी ते. मग ते आमच्यावर जे महाराज होतं ते म्हणे बा, मग ते तिथे गेले ना व्यासपीठावर, मग ते फेटा ओला शर्टा थंडी. मग ते आणि ते दुसरे महाराज बी बोलले. मग ते दुसरे टाळ केली हो फार. मी म्हटलं बा हे महाराज आमचे नात्याने दाजी यायचे, म्हणते यांनी पण टाकलं माझ्या अंगावर. मग ते काय म्हणायचे, यांनी अगोदर टाकलं म्हणे म्हणून मी नाही टाकलं म्हणे. आता चौथर म्हणे आम्ही यांना धरायला गेलो तर माझ्या अंगावर पण टाकून. चौथर यांचा बाप होता. शेवटी त्यांना म्हटलं आपण घ्या तुम्ही, आम्ही ड्रेस चेंज करून देतो. आता असं प्रकार आहे तो. म्हणजे आता हे आंघोळ बी नाही, ते जसं पूर्वी म्हाताऱ्या बायला माहितीये आपण ते उखळामध्ये ते कांडायचे ना, ते उखळा आणि मुसळ, मग ते जसं मुसळ धुतं तसं आग द्यायचं काम आहे आता, आहे की नाही, असा प्रकार आहे. पण आता हे सर्व आधुनिक म्हणजे युग आहे, कलियुग आहे आणि सर्व विज्ञान युग आहे. आता विज्ञान युगाच्या हिशोबाने हे आपल्याला बनावं लागते. नाही तर ह्या काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या बाहेरच्या असतात या. चला असा प्रकार आहे. पण सगळं पण एक बाजू त्यात जमिनीची अशी आहे की ते ज्यांना पायाचा त्रास आहे, आंघोळ्या खाली बसता येत नाही, त्याच्याकरता ते चांगलं आहे. पण ते कडक पाणी जर जास्ती त्याच्या अंगावर पडलं तर ते बी त्रास आहे त्याला. ते पाहणं, कारण त्या 2 फॅसिलिटी आहे ना, दोघी आहे. थंड पाणी पण टाकायचं ना. आता मला एक शंका येते की उभं राहून आग धुवायला जर गरम पाणी अंगावर घ्यायचं म्हटलं तर ते एवढं गरम असते की ते चटक्याने जळून जाईल म्हातारं. हा म्हणजे आता हे त्याला ज्याच्याला टेक्निकल आहे त्याने ते चालू करायचं बरं. हा आपण चालू करायचं हे आपण काही करू आपला. हा एक कृष्ण हा राम हे पाहतील ते असा प्रकार आहे असतो. अशा प्रकारे व्रताच्या दिवशी हा स्नानावर विषय होता. स्नान म्हणजे शरीर बुडवणे आणि तांब्याने पाणी घेणे म्हणजे आंघोळ करणे. व्रताच्या दिवशी पाण्यामध्ये उतरून स्नान करायचं नाही. आषाढी एकादशीला आपण कार्तिकीला आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, तर तिथे तीर्थावर स्नान करणं ते त्याच्यामध्ये त्याचं बंधन नाही बरोबर. नाही तर मग व्रत एकादशीला आपण पंढरपूरला स्नानाला जातो ना चंद्रभागेवर, आणि कार्तिक एकादशीला आळंदीला जातो, मग ते त्याच्यामध्ये बंधन नाही, ते माप असतं. व्रताच्या दिवशी पाण्यात उतरून स्नान करायचं नाही.
व्रताच्या दिवशी खोटं बोलायचं नाही, व्रताच्या दिवशी मौन पाळायचं. म्हणजे शक्यतो सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत बोलायचं नाही. पण काही काही बोलत नाही, पण मनातून शिव्या देणं चालूच असतात. हा, म्हणजे बोलत नाही ते, पण समजा आता आता आपला हा कृष्ण आहे, हा कृष्ण आहे ना, समजा याने नाही ऐकलं आणि ज्याला नाही मी सांगितलं की बोलायचं नाही, तर मग याची आई म्हणा किंवा बाबा त्याला असं जरा रागाने तरी सांगते ना, बसतो का काळाखाली घालून, म्हणजे यालाही मौन म्हणत नाही बरं. असाही प्रकार आहे ना तो. मौन पाळायचं. विटाळशीने पाहिलेलं खायचं नाही ग. ज्या अन्नाला मुंगी लागली, तसं पाहिलं तर कोणतंही अन्न मुंग्या लागलेलं आपल्याला खायला चालत नाही. समजा आपल्या आपल्या पाठीमध्ये आपलं जेवण झालं आणि एक पोळी पडलेली आहे आणि त्या पोळीला 10-12 मुंग्या, समजा त्या मुंग्यात त्यांनी प्रवेश केला आणि त्या मुंग्या जर पोळी राखल्या तर ती पोळी त्यांच्याकरता नेऊन ठेवून द्यायची. पण आता ह्या मावशी आपल्या एवढा कलाकार असते की ते पोळ्या झटकून तर खायची ते आपल्याला चालत नाही. बरं, ज्या अन्नाला मुंगीने स्पर्श केला ते त्यांचं झालं. म्हणजे मुंगी लागलेलं अन्न चालत नाही, विटाळशीने पाहिलेलं चालत नाही. त्याच्यानंतर व्रताच्या दिवशी पलंग, आपण बाज खाट वगैरे जर असेल त्याच्यावर झोपता येत नाही, भूमीवर शयन करावं लागते. हे चटई वगैरे टाकून व्रताच्या दिवशी, उपासाच्या दिवशी भूमीवर शयन करायचं. ज्या व्रताला एक वेळ जेवण करावं लागते त्या व्रताच्या दिवशी सर्व परिवाराच्या सोबत जेवण करावं असा नियम आहे. म्हणजे हे व्रताचे नियम सांगितलेले आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भागवतात लिहिलेलं आहे. आता हे संडासी वगैरे सुविधा झाल्या ना, हे चांगली गोष्ट झाली. पण पूर्वी बाहेर जायचे ना, तर एका व्यक्तीने एक शेर पाणी न्यायचं असं करीत होतं नारायण दादा. शेरभर, शेरभर म्हणजे वजनावर जर मोजलं तर 1.5 किलो एवढं पाणी बैल दिशेला न्यायचं. बैल दिशून आल्यावर ते मागे शाळेमध्ये मला वाटतं 20-25 वर्ष अगोदर स्वच्छतेचे 6 संदेश असा विषय आला होता. ते तुला माहिती ते. मग ते लहान लहान मुलांना बॅगा भेटायच्या, स्वच्छतेचे 6 संदेश होते ते. आता आपलं ते पोरगा एम ए झालं ना, त्याने लिहिले होते ते, तर त्याला ते बॅग भेटली होती बक्षीस. मग ते गुडघ्यापासून पाय धुवायचे बाहेरून आल्यावर. 21 गुळणे करावे लागतात. 21 जाऊल्यावर एकचं करायचं ना, हे काही बाहेरून हातपाय धुत नाही, काही नाही. व्रताच्या दिवशी जर असं झालं तर व्रत भंग होतो. आणि दितीने हे पालन एक वर्षभर केलं. इंद्र दितीच्या म्हणजे कश्यपाच्या आश्रमाजवळ आणि एका वटवृक्षावर लपून बसायचा की दितीच्या व्रतामध्ये कुठे चूक होते पाहण्याकरता. आणि नेमकं त्या दिवशी दिती बाहेर दिसून आली आणि हातपाय न धुता झोपी गेली. व्रताला कंटाळली ती. माझी बी आजी होती, माझ्या आजीचं व्रत फार अवघड होतं बरं. वडिलांची आई, मी बऱ्याच वेळा सांगतो, 103 वर्षाचं वय झालं होतं तिचं. 103, 1898ला जन्म झाला होता तिचा. तर ती 2001ला वाढली. म्हणजे 1898 ते 1998, 100 वर्ष. आणि 2001ला वाढली म्हणजे ती 3 वर्ष. ही माळ तिच्या गळ्यातली आहे. त्याच्यामध्ये एक जाडी माळ आहे, ही माळ आमच्या आजीच्या गळ्यातली आहे. मग तिचं लग्न वयाच्या 4थ्या वर्षी झालं होतं. 4 वर्षाची होती तेव्हा लग्न झालं. ती 67 वर्षे एक वेळा जेवली. पहा गंमत आहे का ते. 67 वर्षे एका वेळेला एक वेळा जेवायची. मी तिला आमच्या घरात आजी म्हणत नाही, कोणी आईच म्हणायची. पण मी तिला एक दिवस जबरदस्ती संध्याकाळी जेव घातलं तर तिची प्रकृती बिघडली. तर 4 दिवस तिला खाता आलं नाही. मग ती एकाच वेळा जेवायची, फक्त दुपारी 12-12:30ला. आणि अखंड नामजप करायची. तिची माळ चालूच राहायची. ती झोपली की खाटीच्या ठाराला माळ गुंडाळून द्यायची आणि तिचे बोट चालू राहायची. म्हणजे झोपेत बी चिंतन चालू राहायचं. एवढी नामधारक होती. मग तिच्या त्या नामजपात पावर बी होती ना. मग तिची पावर कशी होती, आमच्या गावामध्ये बाजूच्या गावाला जर समजा एखादं म्हातारं बऱ्याच दिवसापासून आजारी आहे, आणि त्याला खाली टाकलं, प्राण जात नाही, यातना होतात, त्याचे हातपाय ओढतात, मग त्रास होतो ना. मग तेव्हा आमच्या आजीला बोलून घेऊन जायचे. मग ही आजी माळ जपत जायची. आता ती सर्वात मोठी होती. मग ती विचारायची याला केव्हा खाली टाकलं, तर सांगायची की याला खाली टाकायला 2 दिवस झाले, त्यांचे पाय ओढतात, प्राण जात नाही, यातना होतात. मग ही माळ जपता जपता खाली बसायची
आणि आता ते काय शाळा शिकलेली होती काही नाही, मग ती जो मंत्र जपत होती तो त्याच्या कानात म्हणायची आणि ती माळ त्याच्या डोक्याला लावायची आणि ती उभी राहिली, ती उभी राहिली म्हणजे त्याला खाली जीव सोडला समजा त्या म्हाताऱ्याने. मग ती माळ ती पाण्यामध्ये बुडवायची आणि तिच्या त्या याला पुसायची आणि मग नंतर निघून यायची. मग ज्या म्हाताऱ्याला खाली टाकलं तर प्राण जाण्याकरता तिला बोलून न्यायची. मग तिला मी विचारलं होतं एक दिवस, म्हणलं आई तुझ्याजवळ हा मंत्र आहे मला देऊन टाकणं. तर ते मला म्हणे तुला अक्कल आहे का? आमची आजी म्हणायची. म्हणलं काय झालं? अरे म्हणे येडपटा, तो मंत्र मी ज्याच्या कानात म्हटला तो ज्यूस म्हणून देतो. मग तो खाली टाकला असो का उभा असो, मग माझी विंडीकडे लागले ना. म्हणजे खाली टाकलेल्या माणसाला ती सांगायची ना, म्हणजे खाली टाकलेल्या माणसाच्या कानात मी तो मंत्र म्हणता बरोबर मी उभी राहत नाही तर तो ज्यूस होऊन देतो. मग जो उभा आहे त्याच्या कानात म्हटलं तो बी एका 10 सेकंदात ज्यूस होईल म्हणे. बरं ती शाळांना शिकल्यामुळे त्याला लिहून देता आला नाही. तर तो मंत्र जर माझ्याकडे असता रमेश बाबा तर तुम्ही मला फक्त बेलंद लोकांची लिस्ट करून द्या की नाशिक जिल्ह्यामध्ये इतकी बेलंद आहे. काहीच नाही, मी फक्त एक बुलेट घेऊन गेलो असतो आणि त्याच्या कानाजवळ सरसर होऊन गेलो असतं. बरं ते खाली पडल्यावर मेल्यावर PM केलं असं तरी समजलं नसतं. तुम्ही हे किती जेवढे नालायक तेवढे आतापर्यंत मी काही पडून दिले असते, पण तिला ते लिहून देता आला नाही ना. आणि नियम कसे होते, सकाळी उठली ती म्हणजे बाहेरून आले की स्नान वगैरे, तुळशीची पूजा आणि महादेवाला पाणी घातल्याशिवाय पाणी पित नव्हती. आमच्या गावामध्ये महादेवाची पूजा तीच करायची एकटी, तिचा नियम होता. मग मागून ते 102 वर्ष वय झालं. मग ते काळी टेकून जायची, तो हातावर तांब्या, मग ते थरथर कापायची. मी तिच्या मागे जायचं, मग ते हात लावतेच नव्हती कोणाला. मी तिला म्हटलं आई तू आता महादेव किती लांब होता, फक्त आपल्या या कोपऱ्यापर्यंत. मी तिला म्हटलं आई तू आता महादेवाजवळ नाही गेली तरी काही फरक पडत नाही, तू घरच्या घरी तुझ्या खाटीवरून जरी पाणी टाकलं इथे तर ते महादेवाच्या अंगावर पडेल ना. मग तिला राग यायचा. मग ती मला काय म्हणायची, अरे म्हणे मला हे समजते, मला कळते म्हणे, पण माझा असा नियम आहे की जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत त्याच्या मळ्यावर पाणी टाकल्याशिवाय मला पाणी पिता येत नाही म्हणे, अशी म्हणायची. म्हणजे तो अधिकार होता ना. म्हणजे या ठिकाणी मग ते म्हटले माझं ते व्रत आहे, मग व्रताला प्राधान्य आहे ना. मग दिदीची हीच चूक झाली व्रत करताना. हातपायला जेव्हा झोपी गेली, इंद्राने एवढं छिद्र पाहिलं आणि दिदीच्या गर्भात प्रवेश केला. त्याने त्या गर्भाचे 7 तुकडे केले, पण ते व्रताच्या प्रवाहाचा गर्भ असल्यामुळे ते मेले नाही, ते रडायला लागले ना. मग इंद्र त्यांना म्हटलं रडू नका म्हणे, मी तुमचाच भाऊ आहे, मी तुमचाच भाऊ आहे असं म्हटले. परत त्यांचे 7 तुकडे केले, म्हणजे 7 7 49 आणि 50वा इंद्र होता गर्भात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला दिदीला 50 मुलं झाली. ती म्हटली मी ते इंद्राला मारायला एकच मुलगा मागितला, हे 50 कसे झाले? ती पतिव्रता होती ना. ती म्हटली हे कपाट कोणाचं आहे, मी त्याला शाप देते. मग ती हातामध्ये तीर्थ घ्यायला गेले तर इंद्र धावत गेला, तिचे पाय धरले. तो प्रगट झाला इंद्र त्या 50 मुलातून आणि तिथेला म्हटला म्हणे आई तुझ्या या 49 मुलाबरोबर मी आता तुझ्या पोटातून जन्म घेतला. मी स्वार्थाकरता यांचे तुकडे केले, पण तुझ्या व्रताच्या प्रभावामुळे यांना मरण आलं नाही, हे अमर आहे. मग हे एकाचे 49 झाले आणि 50वा मी, तुला आता 50 मुलं झाले, मी तुझ्या पोटातून जन्म घेतला. इंद्राने शस्त्र काढलं आणि दितीच्या हातात दिलं. म्हणे आई तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या हाताने मला काय दंड द्यायचा देऊन टाक. आता आईचं हृदय कसं प्रेमळ असते. ती म्हटली तुम्हाला आता आई म्हटलं माझ्या पोटातून जन्म घेतला, आता तुला एकच जबाबदारी, माझ्या 49 मुलांना स्वर्गाची प्राप्ती व्हावी. मग ते 49 मुलं मरुद्गण म्हणून स्वर्गात गेले. मग मरुद्गणाचा अध्याय जो श्रवण करतो किंवा वाचतो घरीही, ते एखाद्या वेळेला त्याच्या वंशामध्ये पुत्र प्राप्ती नसेल तरी त्यांना पुत्र होतो, असं या अध्यायाचं फल आहे. आणि याच्यावर इतिहास 6वा स्कंद समाप्त झाला. हरये नमः, हरये नमः.
हे नाथ नारायण वासुदेवा म्हणजे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हिरण्याक्षाचा भाऊ होता हिरण्यकश्यप. त्याला राग आला ना, मग ते रागाने म्हटलं की ज्या विष्णूने माझा भाऊ हा सहज हसता हसता खेळता खेळता मारला समुद्रात, त्या विष्णूलाच मी जिवंत ठेवणार नाही. मी विष्णूला मारल्याशिवाय राहणार नाही. मग त्याने ती प्रतिज्ञा केली ना. मग तो म्हटला विष्णूला जर मारायचं तर ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करावं लागेल. मग त्याने ती तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वर माग म्हटले तर तो म्हणजे मला मरण नको असं वर पाहिजे. आता मरण नको असं वर देता येतो का? ब्रह्मदेव म्हटले गाढवा, जे कल्पापर्यंत वाचले तेही मेले आणि शेवटी मलाही मरावं लागेल. ब्रह्मदेव म्हटले दुसरं काही माग. मग तो म्हटला मी जेवढं मागेल तेवढं द्यावं लागेल. मग त्याने किती मागण्या केल्या त्या? घरात मरण नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, रात्री नको, दिवसा नको, शस्त्र नको, अस्त्र नको, मानवाच्या हातून नको, पशुच्या नको, देवाच्या नको, दानवाच्या नको. हे मागत राहायचं. ब्रह्मदेव हा म्हणत राहायचं. त्याला वाटलं काहीतरी चापलूस करा करेल बरं. मग ते थोडं थांबलं हिरण्यकश्यप आणि म्हणजे जे 12 महिन्यात नको ते बी ब्रह्मदेव होच म्हटला. माझं 13वा महिना गेला ना आता अधिक. तो आपल्याकरता नाही बरं, तो हिरण्यकश्यप करताय. तो याच्याकरता तयार करावा लागला देवाला. मग आता ते त्याने वर मागितले, वराने उन्मत्त झालं ते. आता याच्यात या कथेमध्ये थोडी विसंगती अशी आहे. आपली कीर्तनकार मंडळी आणि बरीचशी मंडळी भागवत सांगणारी काय सांगतात किंवा या कया दुने हिरण्यकश्यपाकडून समागमाच्या वेळेला नारायण नावाचा जप केला. ही गोष्ट डोंगरेजी महाराज म्हणतात शास्त्र संमत नाही. कारण नारायण नावाचा जप झाल्यानंतर काम याच्यात शिल्लक राहणार नाही. म्हणजे संगतीच लागत नाही ना, ट्रेस बसत नाही ना. मग महाराज कथा सांगायची महाभारतातली याचा डोंगरेजी महाराज. तर विषय पहा कसा आहे. या हिरण्यकश्यपाने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून जेव्हा राज्यात आलं, आपल्या राज्यात कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही. जेव्हा देवाचं नाव एखाद्याने घेतलं तर त्याला पकडून गावाच्या बाहेर न्यायचं, त्याचे तुकडे करायचे आणि कुत्रे आणि गिध यांना खायला टाकायचे. कशाला देवाचं नाव घेऊन कोणी. आणि मग त्याच्याच राज्यामध्ये त्याने शिकवण्याकरता शाळेमध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे 2 मुलं होते, षंड आणि अमर्क. त्यांना षंडामर्क म्हणायचे. ते शिक्षक म्हणून काम करायचे शाळेत, दैत्याच्या मुलाला शिकवायचं. पण ते षंडामर्क जरी शुक्राचार्यांचे मुलं होते पण ते पूजा विष्णूची करायचे. ते विष्णू उपासक होते. मग आता हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये विष्णूची पूजा करणं एवढं सोपं आहे का? मग ते पूजा कशी करायची? ते शाळा भरवायची आणि मुलांना सांगायचे की जा रे ग्राउंड म्हटलं कचरे वेचा बरं. मग ते मुलं कचरे वेचायला गेले की ते दोघं काय करायचे, त्यांच्या रूमचा दरवाजा मधून बंद करायचा. त्यांच्याकडे एक छोटीशी पेटी होती. त्या पेटीमध्ये फक्त एकच शालिग्राम होता. कारण शालिग्राम अशी वस्तू आहे, शालिग्राम तुम्ही विकत आणला म्हणजे त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही, तो स्थापितच असतो. शालिग्राम आणायचा देवळात ठेवून द्यायचा, त्याची स्थापना झाली, असा प्रकार आहे. पण शालिग्रामाचं एक महत्व आहे बरोबर, त्याला रोज स्नान झालं पाहिजे. नाही तर 3 दिवस नाही झालं तर 4थ्या दिवशी त्याला कापडात बांधून नदीत विसर्जन करावं लागतं.
त्याच्यातलं देवचं निघून जाते. बरोबर, शालिग्रामाचं स्नान झालंच पाहिजे. मग हे काय काय म्हणते, मग सुतक पडलं तर मग काय करायचं? मग सुतक जर पडलं तर आपल्या घरी मुली येतात की नाही, मुली त्यांना सुतक नसते ना. मग गपचीप सांगून द्यायचं त्या मुलीला, कोणी बी एखाद्या मुलीला, की तू फक्त एकच काम करते, देवाऱ्यामध्ये तेवढा शालिग्राम आहे, तेवढ्या शालिग्रामाला फक्त स्नान घाल, गंध लाव का नको लाव, पण त्याला फक्त स्नान घालून ठेवून दे. आणि जे घरात गिरंद असताना त्यांना फक्त माहिती पडू दे असेल. नाही काय सुतक तुम्ही देव कशा ना, म्हणजे हे रिकाम सोड, देव थोडी नाणायचे, फक्त तेवढा एक शालिग्राम, तेवढा त्या मुलीकडून त्याला स्नान घालून घ्यायचं. मग ते काय करायचे, त्यांच्याकडे एक शालिग्राम होता, ती पेटी काढायची, शालिग्रामाला स्नान घालायचे. आता ही क्रिया ते 15 मिनिटात करायची. शालिग्रामाला स्नान घालायचे, त्याला ऊर्ध्व पोटर लावायचे, ते स्वतः लावायचे, आणि त्या शालिग्रामाच्या समोर ते 5 मिनिट ध्यान लावायचे, ध्यान धरायचे. आणि ध्यान आटपलं की 5 मिनिटामध्ये परत गंध पुसून टाकायचा आणि शालिग्रामाला पेटीत बंद करायचं, आणि ती पेटी परत पुरून ठेवायची शाळेमध्ये एका कोपऱ्याला. हा त्याचा नित्यक्रम होता. मग एक दिवस हिरण्यकश्यपूच्या डोक्यात असा विचार आला की आपण सर्व लोकांना तपासतो, पण शाळा तपासायची राहिली. मग त्याने 2 दैत्यांना शाळेकडे पाठवलं. डोंगरीची महाराज कथा सांगायची बरोबर. मग शाळेकडे पाठवलं. मग हे दैत्य गेले, ते मुलं कसरे वेसत होते. विचारलं म्हणा, का रे तुमची गुरुजी कुठे गेले? म्हणजे शाळेत आहे, वर्गात बसलेले. आता वर्ग बंद. हे गेले, यांनी पाहिलं मधून कडी लावलेली. त्यांनी दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर यांनी शालिग्रामाला गंध लावून चालू होता आणि हे ध्यान लावून बसायच्या तयारीत होते. ते म्हटलं, अरे इथे शालिग्रामाची पूजा करतात, म्हणजे विष्णूची पूजा करतात. शालिग्राम विष्णू रूप आहे. मग ते रागाने हिरण्यकश्यपाकडे गेले. अहो म्हणे, आपण जे शिक्षक शाळेत ठेवले म्हणे शुक्राचार्याची मुलं, हे तर विष्णू पूजक आहे. आणि ते सर जर विष्णू पूजक आहे तर मुलं तर पूजा विष्णूचीच करतील ना म्हणे. म्हणजे तुमचा काळ जवळ आला म्हणे. त्याला राग आला ना, की आपण देवाचं नाव कधी कोण घेतलं त्याचे तुकडे करतो, आणि आपल्याच राज्यामध्ये आपले शिक्षक मुलांना विष्णूचा धडा शिकवतात. मग त्याने तलवार काढली ना आणि गेलं ते शाळेकडे. आता दैत्य म्हणजे दैत्य, ते खालूनच ओरडत गेलं म्हणे, शंटा मार्गानो दरवाजा उघडा. तोपर्यंत त्याचं ध्यान भंग झालं. त्यांनी एका क्षणात त्या शालिग्रामाला विनंती केली, म्हणे, नारायणा, आज जर तू या पेटीमध्ये याला दिसला, दुसरं तर काही होणार नाही म्हणे, आमचे तुकडे होते म्हणते, जाऊ दे, आम्हाला काही मर्याची चिंता नाही, पण याच्या पुढे तुझं कोणी ध्यान करणार नाही म्हणे. असं कारण तुझं ध्यान केल्यावर जर मरण येते तर कोण ध्यान करेन तुझं? तुझी लाच तुझ्या हातात आहे. एवढ्यामध्ये आता याला कुठे दिल होता हिरण्यकश्यपाला, याने दरवाजा तोडला, मध्ये आला. मध्ये येताना म्हणे, कुठे आहे तू शालिग्राम, कुठे आहे ती पेटी? आता हिरण्यकश्यपाने ते पेटीत पाहिलं. आता ते भगवानच, देवाने काय केलं, ते शालिग्राम रूपी भगवंताने त्याचं पाणी झालं सर्व. म्हणजे देवाने पाण्याचं रूप घेतलं. तो म्हटला, याच्यामध्ये शालिग्राम नाही, याच्यात पाणी आहे सर्व. त्याच्यानं म्हटलं, काय रे गाढवांनो, याच्यात पाणी आहे, शालिग्राम कुठे आहे? आता शंडामर्कांना धैर्य आलं की नारायणाने आपल्याला आज राखली, म्हणजे देव आता जलरूप झाले. मग ते शंडा गुरुजी म्हणजे गुरुजी, ते असे मठ्ठ गुरुजी होते. ते म्हटले, हिरण्यकश्यप, याला पाणी म्हणू नको म्हणे, गंगेचं तीर्थ आहे, आणि गंगेच्या तीर्थाची पूजा केल्याशिवाय शाळेला सुरुवात करता येत नाही. आता तो म्हटला की हे म्हणतात गंगेचं तीर्थ आहे, बरोबर आहे, कारण पाणी आहे. आणि दैत्य म्हणतो, आम्ही दोघांनी पाहिलं, आमची नजर धोका खाईल का? तो म्हटला, तुमचं बी खरी आणि आता हे म्हणतात यांचं बी खरी, पण आता एकच मुद्दा. आज आयता म्हणे हा परमात्मा, म्हणजे हा नारायण, हा विष्णू या पेटीत आला म्हणे. कारण याला वेळेवर कोणती रूप घेतात, हा कशी रूप बी घेतो, मत्स्य रूप बी घेतो, हा मोहिनीचं रूप घेतो, हा कोणती रूप घेतो म्हणे. आज याने पाण्याचं रूप घेतलेलं आहे म्हणे, आणि या शंडामर्का करता हा या पेटीत जलरूप झालेला आहे म्हणे. मग त्याला लागेल करंट लागला हिरण्यकश्यपाला. तो म्हणे, आज हा विष्णू मी या जगातून संपून टाकतो, मी याला आज पिऊन टाकतो म्हणे. त्याने ते तलवार खाली ठेवली आणि ती पेटी उचलली, ती त्यांची पूजेची. आता तुम्ही याच्याला संदर्भ लावून घ्या, पुढचं तुम्ही जोडून घ्या बरोबर. तो जलमय झालेला परमात्मा हिरण्यकश्यपाने पिऊन टाकला. आता तो देव कुठे गेला? त्याच्या पोटात.
आणि मग त्या दिवशी तो परमात्मा अंश रूपाने कयाधूच्या उदरात ट्रान्सफर झाला, अशी कथा महाराज सांगायचं. अंश रूपाने आणि कयाधूच्या उदरामध्ये म्हणजे भक्त प्रल्हादाचं बीजारोपण झालं. टोकरीची महाराज सांगायची कथा. मग यथायोग्य खाली प्रल्हादाचा जन्म झाला. तर आता कर्म, आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहे. 16 संस्कार आहे ना. त्या 16 संस्कारामध्ये सर्वात पहिला संस्कार आहे गर्भाधान. गर्भावर चांगले संस्कार पाहिजे बरोबर. म्हणजे आपण काय ऐकतो, अभिमन्यू चक्रवर्ती शिरण्याची कला गर्भात शिकली. छत्रपती शिवाजी महाराज आईच्या उदरात होते तेव्हा, आणि जिजाबाई रामायण महाभारत अशा मोठमोठ्या कथा वाचायच्या ऐकायच्या. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आईच्या गर्भात शिकल्या जातात बरोबर. म्हणजे गर्भा म्हणून गर्भाधान संस्कार आहे. आता या येड्या मुली दिवसभर त्या टीव्ही पुढे बसले असतात काही काही, आणि ते काय त्याला डोक्याला भागणे काही काहीचे काही ते सिरियल. बरं ते नाटकी लोक ते रडतात, हे बी रडतात. मी संध्याकाळी एक कीर्तनला गेलो आपल्या याच्यावर नांदुऱ्याजवळ, तर ते एक पोरगी टीव्ही पुढे रडत होती अशी. मी गेल्यावर तुम्ही म्हणले पोरी काय रडते, म्हणून ती आई वाढली का म्हणले आई आहे. मग म्हटलं बाप तुम्हीच आहे त्या. हा मग म्हटलं त्या बाप आहे. मी आता मला त्या वडिलांचा फोन आला की मुलीकडे जातात. म्हणलं तुझी सासू वाढली का म्हणे सासू बी आहे. म्हणलं सासरा बी आहे. म्हणून मग रडती कशा करता. मग ते टीव्हीला सांगायची ती म्हणजे तिला त्रास आहे. म्हणलं तुला त्रास आहे का तो सांगा किती मूर्खपणा. म्हणजे जे असत्य आहे त्याला सत्य समजून रिकामचोट कामं करणार ना ते. पण टीव्हीवर बी किती चॅनल आहे ते गर्भवती मुली करता सांगणार बरं. हे किती बापा ते संस्कार ते ईश्वर टीव्ही ते काय आस्था वगैरे आस्था भजन, मग ते काही हे कथा कीर्तन हे आहे. पण मग ते सोडून म्हणजे गर्भाधान संस्कार आहे. त्याच्यानंतर जन्म संस्कार आहे, नामकरण आहे, मुंडन आहे, यज्ञोपवीत आहे, विवाह आहे, ते मधुप्राशन सर्व संस्कार आले याच्यामध्ये. मग आता यथायोग्य खाली प्रल्हादाचा जन्म झाला. जातक कर्म संस्कार वगैरे झाला, मधुप्राशन झालं. त्याच्यानंतर प्रल्हाद चंद्राच्या कलेप्रमाणे वाढले. 5 वर्ष वय झालं. शाळेमध्ये टाकण्यात आलं. शाळा तीच, शिक्षक बी तेच. ते काय रिटायर झाले होते नाही, ते रिटायर होते नाही, तेच शिक्षक होते. आता प्रल्हाद शाळेत जायचे त्यांच्या. मग शाळेत जायचे तर ते सांगायचे की हे तुझ्या बापाचं राज्य आहे आणि तुझ्या बापाच्या राज्यामध्ये देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. मग प्रल्हाद म्हणायचे काय म्हणायचं, म्हणजे असं म्हणायचं की ओ हिरण्यकश्यपाय नमः. मग ते प्रल्हाद म्हणायचे हिरण्यकश्यपाय नमः म्हणजे हिरण्यकश्यप माझे वडील देव आहे का म्हणे. त्याला नमस्कार करायचा होता. देव तो नारायण आहे. मग स्वस्ती प्रजाभ्या परिपालयंता न्यायेन मार्गेन मयी महिषा गो ब्राह्मणेभ्या शुभस्तु नित्यम लोका समस्ता सुखिना भवन्तु. किंवा पहिल्या स्कंदामध्ये शुकाचार्य साधू पृष्ठ महाराज हरे चरित अद्भुतम यद भागवत महात्म्यम भगवत भक्तिवर्धना नाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटी त्याची कीर्ती अजरामर आहे, तोच परमात्मा आहे असं ते सांगायचे. ते म्हणे अरे हे तू आमच्याजवळ बोलतोय बरं आहे, पण एखाद्या तुझ्या बापाजवळ बोलला ना, पोल जर उघडी झाली तर तुझं बी बरं वाईट होईल, आमचं बी कल्याण होईल म्हणे. शेवटी शिक्षक सांगायचे बरं. प्रल्हाद अखंड नारायण नाम चिंतन करायचे. त्या चिंतनाने त्यांच्यामध्ये अशी पावर आली होती की त्यांनी झाडाला आढळलं की झाड नारायण म्हणायचं, शिक्षकांना आढळलं शिक्षक नारायण म्हणायचे, त्यांनी ज्याही वस्तूला आठवलं ते नारायण म्हणायचे. सोपं गणित आहे. आता हे जनाबाई होती की नाही, जनाबाई सुद्धा प्रल्हादासारखं नाम चिंतन करायच्या. तर जनाबाई गौरव वेचायला जायची, त्याच्या गौरी आठवती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणायची की. म्हणजे कोणतीही क्रिया करताना ती नारायणाला देवाला उद्देशून, म्हणजे देहाशक्ती विरहित उपासना असल्यामुळे त्या वस्तूमध्ये ती चेतना संचलित व्हायची. हा सिद्धांत आहे. आता हा आपला मंडप दिलेला आहे. आता हे सगळं खांब वगैरे लोखंडी आहे. तिथे त्या कोपऱ्यावर जर एका खांबाला एखादी वायर लावली समजा, मी लावून पाहतो बरं, तुम्ही इकडे या खांबाला हात लावून पहा बरं, नाही लावून पहा बरं, तिथे वायर टच झाली तर सगळं खांब छाट मारते की नाही. तसं प्रल्हाद ज्याला हात लावायची तो नारायण म्हणायचा. मग आता मला सांगा
विद्यार्थ्यांना आढळलं की विद्यार्थी नारायण म्हणायचे, गुरुजीला आढळलं की गुरुजी नारायण म्हणायचे. पण एक दिवस प्रल्हाद हे शाळेतून आले, आता 5 वर्ष वय, आणि लहान बाळाला पाहिलं कोणाला बी आनंद होतो ना. लहान बाळ दिसायला तसं असते ना. कधी क्रूर असो नास्तिक असो त्यालाही बाळाचा म्हणजे त्याला लाड करावा असं वाटतं ना त्याला. पण आता अलीकडे हे काही वेगळ्या प्रवृत्तीचे लोक जन्माला आले हं. त्याच्यामुळे त्यांना ते लहान मुलं बी ते त्यांना मारायला त्यांना ते घाबरत नाही. आता असा प्रकार झालेला आहे. मग आता एक कलियुगच आहे. मग ते प्रल्हादाला पाहून त्यांना पुत्र स्नेह दाखवा आला हिरण्यकश्यपाला, आणि ते सिंहासनावर बसलं होतं ना. मग सहज याने आणि प्रल्हादाला असा हाताने इशारा केला. आता शाळेतून आले ते चालत प्रल्हाद धावत गेले, बापाच्या मांडीवर बसले. आता इथे पहा याच्यातलं शास्त्र कसं आहे. प्रल्हाद ज्याला हात लावायचा तो नारायण म्हणायचा, आणि बापाच्या मांडीवर बसले तरी त्याच्या तोंडात नारायण आणायचे. याचं काय कारण आहे. काही काही गोष्टी विद्युत वाहक असतात आणि काही काही विद्युत रोधक असतात. काचातून वीज वाहते, लोखंडातून वीज वाहते, पण लाकडातून वाहत नाही ना. मग हे लाकडासारखं होतं, म्हणजे विद्युत प्लास्टिक मधून बी वाहत नाही. त्याच्या मांडीवर बसलं तरी ते नारायण म्हणत नव्हतं. मी तुम्हाला आताच माझ्या आजीचा विषय सांगितला. माझ्या आजीचं वय 103 वर्षाचं, तर ती अखंड नामजप करायची. दुसरी एक म्हातारी 98 वर्षाची, माझ्या आजीचं नाव रखमाबाई होतं, आणि ती दुसरी आजी 98 वर्षाची, तिचं नाव शेवंताबाई होतं. ती शेवंताबाई 98 वर्ष झाली, पण तिने कधी देवाचं नाव घेतलं नाही. हे आमची आजी तिला सांगायची की शेवंते तू देवाचं नाव घे ना. ती काय म्हणायची, नारायण दादा म्हणजे मी मरीन पण त्या काय थोड्याचं नाव घेणार नाही. सांगा तुम्हाला काय करणं म्हातारी होती. मी म्हणायचं की म्हणजे ते त्यालाही भाग्य लागते ना. मग आता याच्या मांडू बसलं याच्या तोंडामध्ये नारायण नाव आलं नाही. मग शेवटी डोक्यावर हात फिरला प्रल्हादाच्या आणि विचारलं, बेटा शाळेमध्ये काय शिकला, शाळेमध्ये काय शिकला. तेवढ्या पद्मपुराणाचा तो श्लोक आहे ना, त्या श्लोकात निरूपण केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः. किंवा दुसरा योन्तम प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां, ध्रुवाच्या मुखातला श्लोक आहे. संजीव्यक्ती केलं शक्ती जरा स्वधामना अन्याव सहस्त चरणत्व गाधीन प्राणांनां भगवतो पुरुषाय तुभ्यम. म्हणजे तो परमात्माच एकमेव विश्वव्यापक आहे. आता याच्या तरपाची आग मसरा दिली आहे कसं बघा. मग आता ते असं मोठं खेकसलं ना. ते म्हटले तुला कोणी शिकवलं शाळेत. आता प्रल्हाद 5 वर्षाचे लहान बाळ, आणि हे आता इथं इतकेच आहे. हे जोरात बोंबलल्यामुळे ते प्रल्हाद वचकले थोडे, आणि त्याच्या थोडं ते निघून गेलं प्रल्हादाच्या. म्हणजे गुरुजीने शिकवलं. आता आली की गुरुजी आरकडे 2 दैत्याला सांगितलं म्हणे जा त्या गुरुजीला घेऊन जाते इकडे. गेलं दैत्य म्हणे तुमचं रिटायरमेंटची वेळ आली जवळ, चला म्हणे तुम्हाला बोलवलं आणि तुमची पोल खुलली म्हणे. तुम्ही प्रल्हादाला असं असं शिक्षण दिलं आणि तुमचं नाव प्रल्हादाने सांगितलं. आता ते बी काही पॉवरफुल होते ते गुरुजी, बी ते काही साधे गुरुजी नव्हते. आता काय, आता गुरुजीच गुरुजी आहे. आता नारायण दादा असा प्रकार आहे, एक पोऱ्या अशी तंबाखू खात आला ती. ती मग गुरुजी आले त्याला अशी मागितला पोरी, त्याच्या हातात मागे दिसली. म्हणजे म्हटलं खरे तू गुरुजीची मर्यादा पाडतो, आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे गुरुजी सडद्यान मागे लपवली नाही म्हणे. मी लपवली का, गुरुजीच्या जवळ गेलो गुरुजीच खाऊन घेते म्हणजे. पाहतो आता असे गुरुजी आहे काय डोक्याला काय राहायचं नाही. कोणी गुरुजी असेल तर क्षमा असेल बरं. हा आनंद आता हे काय गुरुजी आपले रिटायर झाले. तर असा प्रकार आहे तो, विनोदाचा भाग नाही. म्हणजे पूर्वी काय दरा होता ना गुरुजी लोकांचा. शिक्षकांना किती घाबरायची. त्या अक्षय तृतीयाला पत्ते खेळतात ना, पत्ते खेळतात हे मुलं. आम्ही खेळायचं लहान असताना ते इकडं आम्ही बाजारपट्टीमध्ये ते पत्ते, त्या खडकू होते एक खडकू खडकू, आणि ते सर गेले पाहिजे तिसरा डबा घेऊन. त्यांनी असं कालू पाहून घेतला आम्हाला. आम्हाला वाटलं आता काल आपल्या आले आलकडे. दुसऱ्या दिवशी काय विचारत तुम्ही शाळेमध्ये रुड होतं, रुडाने मारलं होतं ना आम्हाला सरांनी. आता तो ते त्यांचं वजनच वेगळं होतं. म्हणजे या ठिकाणी बोललो छंडा प्रकारना. मग हिला कश्यप म्हटला
माझ्या मुलाला असं शिक्षण देता का? ए शंडामरकांनो. आणि ते कशाला अवमान करते, कारण दैत्यच ना ते. शंडामर्क हिरण्यकश्यपाला म्हटले, हिरण्यकश्यप त्याला हे आम्ही शिकवलं नाही म्हणे, हे तो त्याच्या आईच्या उदरातून शिकून आला. आता दैत्यांना बोललो म्हणे, जा याला साम दाम दंड आणि भेद चारही प्रकारे समजून सांगा. ते दैत्यांनी प्रल्हादाला सांगितलं म्हणे, प्रल्हादा हे तुझ्या बापाचं राज्य आहे आणि तुझ्या बापाच्या राज्यात देवाचं नाव घ्यायची बंदी आहे. आणि तू कशाला डोक्याला ताण घेतो म्हणे, मरणाला आमंत्रण देतो. पण प्रल्हाद त्यांना अक्कल सांगायची. बरं ते प्रल्हादाचा हात धरायचे, ते बी नारायण नारायण म्हणायला लागायचे. त्यांना बी तो करंट लागायचा ना, ते बी घाबरून जायचे की आपल्या थोडं तो नारायण ऐकलं की आपली बी समजा खटिया खडीन बिस्तारा बोलाय. त्यावेळेला अशा प्रकारे आणि त्याला दम दिला. 16-17 प्रयोग केले प्रल्हादाला मारायचे. तप्त कडीत घातलं, पर्वताच्या टेकडून ढकलून दिलं, हत्तीच्या पायाखाली तुडवलं. त्याच्यानंतर आणि बरेचसे प्रयोग केले. एक शेवटचा प्रयोग याच्या बहिणीने केला, हिरण्यकश्यपाच्या. आता हे ओळी येईल पुढे ओळी, ही ओळी हिरण्यकश्यपाची बहीण आहे बरं, ती होलिका म्हणतात तिला. मग या हिरण्यकश्यपाने तपश्चर्या केली होती ना, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, तर त्याच्यामुळे होलिकाने बी केली होती. जशी रावण, कुंभकर्ण आणि पूतना आपले हे ती शूर्पणखा ती गाणी प्रतिज्ञा केली ना. मग ते त्याच्याबरोबर हिने बी होलिकाने तपश्चर्या केली होती ना. मग हिने काय वरदान मागितलं होतं की मला केवढाही भारी बंगला बांधला तर त्या बंगल्यामध्ये झोप नको, गादी पलंगावर मला झोप नको. मला झोप कुठे पाहिजे, मी जंगल पेटून देईन आणि अग्नीमध्ये जाऊन झोपेल. मला अग्नीमध्ये निवांत झोप यायला पाहिजे. समजा आमच्या रमेश बाबांनी सरपण गोळा केलं पाणी तापवायला, यांनी गोळा केलं की रात्री झोपायची आणि ती रात्री पेटून द्यायची आणि तिला जाऊन झोपून राहायची. म्हणजे तिला अग्नीत झोप यायची. म्हणजे तिची पिछाई, तिची झोप अग्नी होती. मग ती एक दिवस आली आणि हिरण्यकश्यपाला म्हटली, म्हणे दादा तू काय डोक्यात टेन्शन घेतो म्हणे, तुला तर माहिती आहे मला अग्नीपासून काही होत नाही. म्हणे तुम्ही लाकडं घेऊन या म्हणे चांगले 10-12 ट्रक आणि माझ्या आजूबाजूला लावून द्या म्हणे, मी याला मांडून घेऊन बसते, तू पेटून द्या, हात जळून जाईल, मी बाहेर येईन म्हणे, मला अग्नीपासून काही होत नाही. यांनी तसंच केलं ना, ती प्रल्हादाला मांडून घेऊन बसली, यांनी पेटून दिलं. आता ती होलिका जळून गेली आणि प्रल्हाद बाहेर आले. याला राग आला ना हिरण्यकश्यपाला, याने गदा उचलली आणि ती फिरवून ब्रह्मदेवाला आवाज दिला, म्हणे ब्रह्मदेवा प्रगट हो. एका क्षणात ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेव म्हटले, कशा करता ओरडतो रे, का ओरडतो? तेव्हा हिरण्यकश्यप म्हटला, तपश्चर्या केल्यानंतर तू वरदान आम्ही मागितलं त्यानुसार तू वरदान दिलं. मग माझ्या बहिणीला वरदान होतं की या ठिकाणी अग्नीपासून तुला दाखवाय, तुला अग्नी पेटवायला तिथे जाऊन झोपायचं. आज माझी बहीण म्हणे या प्रल्हादाला घेऊन बसली, तर माझी बहीण जळून गेली, हा प्रल्हाद बाहेर आला. मग ती जळाली कशी म्हणे, तुझं वरदान खोटं कसं ठरलं? आता आपण काकड्यामध्ये म्हणतो की चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाली. आपण किती चतुराई केली तर देव एकदम चतुर आहे बरं. देव सामान्य नाही, चतुर आहे तो. ब्रह्मदेव म्हटले, 2 कानाखाली आवाज काढी म्हणे हिरण्यकश्यपाला, म्हणे तुला अक्कल आहे का म्हणे, मी तुझ्या बहिणीला काय वरदान दिलं होतं की जंगल पेटवायचं, कोणी जमा केलं सरपण पेटवायचं आणि त्याच्यावर जाऊन झोपायचं, बसायला सांगितलं होतं म्हणे. हा देव किती हुशार आहे, तुझ्या बहिणीला बसायला सांगितलं होतं म्हणे. ती प्रल्हादाला घेऊन बसली म्हणे म्हणून ती जळाली. ती जर प्रल्हादाला घेऊन झोपली असती म्हणे तर प्रल्हाद जळाली असते, ती वाचली असती. पादेव किती हुशार आहे. आता याची बी मात्रा मुक्त झाली. म्हणजे तू शेर समजता है खुद को, तो ऊपर वाला भी शेर ही है, वरचा बी सिंहच आहे हे विसरता कामा नाही ना. तर त्या ठिकाणी असा प्रकार आहे. पण शेवटी भरपूर प्रयोग झाले आणि मग एक दिवस हिरण्यकश्यपाच्या बैठकमध्ये 900 खांब होते. रमेश बाबा, आपण जर समजा 20-25 किल्ल्याचं घर बांधलं
तर आपण एवढा उदो उदो करतो. मग तुम्ही विचार करा, हिरण्यकश्यपाची नुसती बैठक होती, गप्पा मारायची कोण ती, त्याला 900 खांब होते. बरं, खांब म्हणजे काय असे होते का ते अलिकुम सलाम सारखे खांब? म्हणजे एक खांब जर आज हिरण्यकश्यपाच्या त्या सभा मंडपाचा आणला तर 10 लाखात बी भेटणार नाही. आमच्या गावामध्ये एका मारवाड्याच्या घराचे 5 खांब 6 लाखात विकले गेले. त्या खांबावर एवढं कोरीव काम होतं की अप्रतिम. आणि असे एवढे जाळ असतील ते. आज 900 खांबाची बैठक होती. त्या बैठक मध्ये असताना हिरण्यकश्यपाने विचारलं, म्हणे तू ज्याच्या विश्वासावर एवढ्या उड्या मारतो तो तुझा नारायण कुठे आहे? सांग. तुकोबारायांचा एक अभंग आहे, नृसिंह जयंती आपण उपास करतो ना, तुम्ही करता ना नृसिंह जयंती? तेव्हा हे 29 उपास करायला पाहिजे बरोबर. तर 24 ते एकादशी आहे की मी, वामन जयंती, नृसिंह जयंती, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी आणि रामनवमी, हे 5 उपास आणि 24 एकादशी झाले 29 उपास. 29 उपास जो करतो तो वैष्णव. आणि या 29 उपवासाला जोडून जो राधाष्टमीचा उपवास करतो तो महावैष्णव. राधाष्टमीचा उपवास जो करतो, राधाष्टमी केव्हा येते माहिती आहे तुम्हाला? गणपती बसतात की आपल्या गावामध्ये, गणपती चतुर्थीला बसतात. आणि गणपतीमध्ये जी अष्टमी येते, भाद्रपद शुद्ध अष्टमी, ती अष्टमी म्हणजे राधाष्टमी. कॅलेंडरवर दुर्गाष्टमी लिहिलं असते प्रत्येक महिन्याला, पण गणपती बसल्यानंतर अष्टमी लिहिली असते, ती राधाष्टमी. या डायऱ्यामध्ये राधाष्टमीचा उल्लेख असतो. तो उपवास जर एकादशी सारखा केला तर ते एकादशी सारखं व्रत करणारा 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळते. मग बसले म्हणतील, महाराज हे रिकाम छोटासारखी 29 उपवास झाल्यापेक्षा एक राधाष्टमी केली म्हणजे जयरामजी की. पण असं चालत नाही बरं दादा. हे 29 उपवास करणारा जर असेल आणि त्याने राधाष्टमी केली तर त्यालाच पुण्य भेटते. आणि राधाष्टमी जर सोमवारची आली, तुम्ही गर्गसंहिता पाहून घ्या, गर्गसंहिता, राधाष्टमी जर सोमवारची आली तर 1,00,000 एकादशा केल्याचं पुण्य भेटते. मग राधाष्टमी धरायची बरं. आणि फराळ तर भरपूर आहे आता करायला, फराळाची तर काही अडचण नाही बरं. बाकरीपेक्षा फराळ भरपूर आहे आता. बापा किती फराळ आहे, ते वेफर आहे का लोफर आहे, ते किती खायला का आणू तुम्ही. भरमसाठ फराळ आहे, किती फराळ करा, फराळाला बंधन आहे. कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे, त्याच्यामुळे त्याचं बंधन नाही. मग राधाष्टमीचा उपवास करायचा अशा प्रकारे. आणि नृसिंह जयंतीचा एक अभंग आहे, तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. अभंगातलं पहिलं चरण हिरण्यकश्यपाच्या मुखातलं आहे. कोपोन या पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कुठे आहे. त्याने रागाने विचारलं की सांग तुझा ऋषिकेशी, तुझा तो परमात्मा कुठे आहे, नारायण कुठे आहे. त्याला प्रल्हादाने जे उत्तर दिलं ते दुसऱ्या चरणात, एरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे. तो काष्टी पाशानी सर्व दूर आहे म्हणे. आता इथे भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, हिरण्यकश्यपाने खांबावर गदा मारली. पण तुकोबरा ही गोष्ट मान्य करत नाही. तुकोबरा लाथ मारली. मग आता मी नेहमी सांगतो इथे आल्यावर, इथपर्यंत मी भागवत सांगत येतो, पण इथे मी नेहमी माझी चूक कबूल करतो. मी आजपर्यंत रमेश बाबा 800-850 कथा केल्या असतील. हे शिवपुराण काय, भागवताच्या तर 700च्या वर कथा केल्या, त्यामध्ये देवी भागवत वगैरे रामायण. पण मी इथे आल्यावर, आता भागवत हे माझा प्राण आहे, त्याबद्दल काही वाद नाही, पण मी इथे आल्यावर भागवतावर विश्वास ठेवत नाही. तुकोबरायांच्या वाद्यावर माझा विश्वास आहे. तुकोबराय म्हणताना खांबावर लाथ मारली दुर्जनी, खांबावरील लाथ मारली दुर्जनी. आपल्या तुकोबराय मान्य आहे ना, कारण स्पष्ट लिहिलंय की जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानरांच्या फौजा. म्हणजे भगवान राम झाले तर वानर हे आम्ही झालो. तुम्ही झाले वनमाळी, तुम्ही कृष्ण झाले तर आम्ही गोपाळांची मेळी. आता आपल्या हल्लीच्या काळामध्ये तुम्ही उभे विठेवरी, आम्ही झालो वारकरी. तुम्ही विठेवर उभे आहे, तुम्ही उभे विठेवरी, आम्ही झालो वारकरी. आणि बाकीचे सर्व टेम्परवारी आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही विरोधाचा वाग सोडा. मी कशा करता सांगतो,
सांगण्याचं तात्पर्य की त्या ठिकाणी तुकोबाई म्हणतात की खांबावरी लाथ मारली दुर्जने खांबी नारायण प्रगटले. खांब कडाडला, एवढा आवाज झाला की ब्रह्मदेव दचकले. तुका म्हणे कैसा खांब कडाडला ब्रह्म दचकिला सत्यलोकी. म्हणजे ब्रह्मदेव सत्यलोकात दचकले. मी शेगावला स्वस्तमध्ये 3 वेळा अभंग घ्यायला लावला. ते शिवशंकर पाटील होते ना, ते वारले ते, त्यांनी मला 3 वेळा घ्यायला लावला. ते म्हणे, महाराज मला तोच अभंग ऐकायचा. आणि हे वारले ते त्याच्या अगोदर मी नृसिंह जयंतीला त्यांनी मलाच फोन लावला, तुम्हीच त्या कीर्तनाला या आणि मला तो अभंग परत ऐकायचा आहे म्हणे. मग ते त्या अभंगावर पण त्यांनी 3 कीर्तन त्यांनी ऐकले. मग ते त्या ठिकाणी खांबातून भगवान प्रकट झाले. आता प्रकट झाले ते संध्याकाळी. म्हणजे संध्याकाळला कोणी रात्र म्हणतो का? नाही. संध्याकाळला कोणी दिवस म्हणतो का? नाही. संध्याकाळी प्रकट झाले. मनुष्य नाही, पशु नाही, शीर शियाचं आणि दळ माणसाचं. त्याला माणूस म्हणेल का कोणी? नाही. पशु म्हणेल का? नाही. बरं, देव नाही, दानव नाही. देव कोणते? चंद्र, इंद्र, महेंद्र, अश्विनी कुमार, वरुण, वायू, अग्नी, हे देव. हे सगळं हलकट आहे. हे देव हलकट देवता आहे. ते नारायण होते, म्हणजे विष्णू परमात्मा होता. म्हणजे देव नाही, दानव नाही, ते भगवान विष्णू होते. बरं, रात्र नाही, दिवस नाही, संध्याकाळी. शस्त्र नाही, अस्त्र नाही, नखाने फाळायची तयारी केली. घरात नाही, बाहेर नाही, दरवाजामध्ये. म्हणून दरवाजात कोण बसायचं नाही. बरं, पण महिला मंडळीला फार सवय असते, सर्व घर सोडून देतात आणि दरवाजात गप्पा मारतात. दरवाजात बसायचं नाही. बरं, कारण जो दरवाजात बसतो ना त्याचं मरण लवकर येतं. आणि तेव्हा आता इथे जेवढे बसले ना, तेव्हा इथे जेवढे बसले ना, तुम्ही लिहून घ्या, एक स्टॅम्प घेऊन या, रमेश बाबा 500 रुपयाचा. मी लिहून देतो तुम्हाला. म्हणजे असं गंमतबाजी नाही. जर खोटं झालं तर मला महाराज म्हणायचं नाही. आजची तारीख आहे 24/2/2024. पहा काय तारीख पाहिजे. 24/2/23 फेब्रुवारी 2024. आता संध्याकाळ होते आहे. तुम्ही तुमच्यापैकी ज्याला शंका असेल, आता नवीनच घर बांधलेलं आहे, काहीच नाही, फक्त एकच मिनिट, काही मंत्र म्हणणं नाही, काही तंत्र नाही, ते ह्या घराला दरवाजा आहे. फक्त एकच मिनिट उभं राहायचं. घरी गेले उद्या मी संध्याकाळच्या वेळा 1 मिनिट उभं राहायचं, काहीच मंत्र म्हणायचं नाही, काही नाही. कोणा गावाला गेलं तर तेवढं दारात ठेवायचं. 1 मिनिट संध्याकाळच्या वेळेला दरवाज्यात उभं राहायचं, सहज गप्पा मारून घ्यायच्या आणि मग यायचं तुमच्या गाडीला किक मारून. 1 वर्षभर तुम्ही असा नियम जर पाळला तर 24/2/2025 या दिवशी उभं राहणार. जर तेरवं नाही झालं तर मला हरू मराठी म्हणायचं. कोण उभं राहिलं? तुम्ही उभं राहा का? नाही म्हणतो ते दादा भाऊ, नाही म्हणता म्हातारी की नाही म्हणतात. तेव्हा केवळ सोपं काम नाही. बरं, कारण दरवाजात बसणाऱ्याचं मरण लवकर येते. बरं, दरवाजात बसणाऱ्याचं मरण लवकर येते. आणि विषयाची परीक्षा कोण पाहिजे? विषयाची परीक्षा कोणी पाहत नाही ना. मग अशा प्रकारे त्याचं सूत्र सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात की पुढे घरात नाही, बाहेर नाही, दरवाजामध्ये घेऊन घे. झालं. वर नाही, खाली नाही, मांडीवर घेतलं. आणि जेव्हा त्याला फाडलं त्यावेळेला ते जसं बोका उंदरा धरतो तसं धरलं, त्याला मांडीवर घेऊन फाडलं. त्याच्या शरीरातून एक दिव्य ज्योत निघाली, भगवत स्वरूपामध्ये विलीन झाली. तो नारायणामध्ये आणि विलीन झाला. पण देवाचा राग अनावर झाला ना, क्रोध अनावर झाला ना. मग देव, कारण तो आविष अवतार होता ना, मग देव क्रोधायमान झाले. मग तिथे हे चित्र पाहायला किती लोक होते. त्याच्यामध्ये चामुंडा, भैरव, देवी, देवता, नाग, गंधर्व, किन्नर, यक्ष, भूत, प्रेत, पिशाच, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर सर्व होते तिथे. मग हे देव लोक दैत्यांना म्हटले, राक्षसांना म्हटले, तुम्ही जा देवाला शांत करा. ते म्हणे आम्ही काय शांत करा, आम्ही थोडी प्रकट केलं. मग ते म्हणे देवाला म्हणे तुमचं देव आहे तो, तुम्ही शांत करा. ते देव म्हणे आमची बी इंडिकेटर लागेल भेटायला पाहू. मग ऋषी लोकांना म्हणत, ऋषी म्हणे तुम्ही तुमचं पहा, आम्ही फक्त गंमत पाहायला आलो. मग लक्ष्मी उभी होती बाजूला. लक्ष्मी आई साहेबाजवळ गेले, म्हणे आई साहेब तुम्हीच देवाला शांत करू शकता. त्या आई म्हटल्या मी सर्व रूप पाहिले यांची,
मोहिनी पाहिलं, सर्व पाहिलं, मत्स्य कस्य, पण असा अवतार मी पाहिला नाही म्हणे. कारण का, यांचा हा अवतार पाहून, हे बा लक्ष्मीच्या मुखातले वाक्य आहे बरोबर, यांचा हा अवतार पाहून मला अशी शंका आहे, लक्ष्मी म्हणते की हे मला ओळखतील याची गॅरंटी नाही. हे लक्ष्मी म्हणते बरं. पण आता तोच प्रकार आहे नारायण दादा, आता तोच प्रकार आहे की नाही. एक पोरगा आमच्या इथे त्याच्या घरच्या पहिला त्या मुलीला गोदडला घेऊन गेला. कशाला, ते केस ब्युटी पार्लर मध्ये. मग ते जाताना ते पण साडी नेसून गेली, ते सोबत तिने तिची बॅग नेली. तिथे गेल्यावर ते केस कापले, ते ड्रेस चेंज केला, ते पंजाबी ड्रेस घालून घेतलं, आणि ते डोळ्यावरचे केस उपटले की नाही, ते उपटतात नाही मुली. मग त्याच्यामुळे ते डोळे सुजले, तिचे डोळे सुजले ना. मग हे मोटरसायकल होती, ते बाहेरून उभं राहिलं, ती मुलगी बाहेरून, याने 3 राऊंड मारले, 3. तो म्हणे आपण हिला इथे सोडलं, म्हणजे कुठे गेली. आता ते ड्रेस चेंज झाल्यामुळे ते डोळे सुजल्यामुळे काही ओळखलं नाही. मग हे त्याच मुलीजवळ गेलं, आणि त्या मुलीला विचारतं म्हणे, ताई आमच्या घरची बाई आली होती, ती सांगत होती. ती म्हटली तुमचं डोकं फिरलं का, मीच आहे म्हणे. तेव्हा त्याने पाहिलं चांगलं ना, म्हणजे आता हल्ली तोच प्रकार आहे ना. मग लक्ष्मी काय बोलली, हे मला ओळखतील याची गॅरंटी नाही. मी यानं ओळखलं का. मग त्या ठिकाणी लक्ष्मीने नकार दिला. मग प्रल्हादाला विनंती केली की जा तुम्ही देवाला शांत करा. मग प्रल्हाद गेले, आणि प्रल्हादाने देवाची फार गोड स्तुती केली. प्रल्हाद देवाला म्हटले की नारायणा, अरे तू माझ्याकरता प्रगट झाला, माझ्याकरता प्रगट झाला, पण मी तुझी स्तुती करतो या ठिकाणी, असं म्हटलेलं आहे. प्रल्हाद म्हटले, याच्यात असं म्हटलेलं आहे की मा प्रलोभयोक्तचा सप्तम कामेशु त्वैरम तत्संग भितो निर्विन्नो मोक्षस्त्वा सुपमाश्रित, असं म्हटलेलं आहे. किंवा आशा सानो न वै भूत्या स्वामीन्य शिशा आत्मनम न स्वामी वृत्त्यत्त स्वाम्यामिच्छन यो रातीच्या शिक्षिता. किंवा वेद श्रुतीमध्ये असं म्हटलंय की नमस्ते सते ते जगत कारणाय, नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय, नमो द्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्राह्मणे व्यापिने शाश्वताय. प्रल्हादाने 9 श्लोकामध्ये पहिले स्तुती केली, त्याच्यानंतर 3 श्लोकामध्ये केलेली आहे. मग त्याच्यानंतर भगवान प्रसन्न झाले त्या 3 श्लोकामध्ये. आणि या ठिकाणी प्रल्हाद म्हणतात किंवा वरद वरयम येततम ते वरदेशाक्षर महेश्वर, हा म्हणजे तू वरददायक म्हणजे सर्व विश्वाचा नायक आहे असं म्हटले, स्तुती केली. भगवान प्रसन्न झाले, प्रल्हादाला मांडून बसवलं आणि सांगितलं की वरमरोही, वर मागून घे. प्रल्हाद काय बोलले, मला वराची लालूच दाखवून तू फसवण्याचा प्रयत्न करू नको. कारण देवाला जो मागतो तो भक्त नाही, बरं तो व्यापारी आहे. देवाला जो मागतो तो भक्त नाही, तो व्यापारी आहे. आणि तुला द्यायचं असेल तर माझ्या हृदयामध्ये कामाची उत्पत्ती होऊ नये. मी तर नेहमी सांगतो रागाने एखाद्या वेळेला रमी बाबा, की ज्याला देवाची उपासना करून मागायची अक्कल आहे त्यानेच मागा, नाही तर रिकामी कामं करायची नाही. मग ते एखादं असंच झालं ना, असं सप्ताह चालू होता, ते असं रस्त्याने जाताना पाहिलं, म्हणजे एवढे लोक कसे आले इथे मळेमध्ये. मग त्याचा सप्ताह काही संबंध नव्हता, म्हणजे आलं ते बसलं समजा असं बाजूला. मग आता ते सकाळचं भजन चालू होतं, ते आलं बसल्यावर भजन आटपलं. भजन आटपताना सगळे झाला, सगळे जेवण करून घ्या आज तर झालं. मग त्याला वाटतं त्याला बरं झालंय, बसल्यावर आपल्या जेवण मिळालं, चांगलं जेवलं. ते जेवल्यावर तिथे लागे सांगितलं की दुपारी लागेल आता 1 तासाने भागवत कथा होईल. तो आता डोक्याला ताण झाला आता. मग ते आज जेवण आलं, मंडपात बसलं त्याला झोप लागून गेली तिथे हाती खाल्ल्यामुळे. झोपलं. मग ते भगवान पाहत होते, ते म्हटले अरे भक्त तर भरपूर आहे, भजन करून बाकी चालले गेले, पण हा एवढा विधी आहे की आपल्याच मंदिरात झोपला, म्हणजे आपल्या मंडपात झोपला. मग ते देव आले, त्याला जागी केलं, म्हणे मी तुला प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे. देवाने हात धरला, त्याने पाहिलं, म्हणजे हा काही माणसासारखं दिसत नाही, 4 हात नाही, हा वेगळा प्रकार आहे. त्याला वाटलं हा देव आहे. मग आजूबाजूला पाहिलं, याला मागा बी काय. मग ती एक पेरी जत्रा चालली होती, त्याच्या लक्षात आलं. तो मी मागे ते देशील ना, म्हणे हो. मग म्हणे मी माझ्या शरीरातला रक्ताचा एक थेंब
जर मेलेल्या प्रेताच्या जीवेवर टाकला ती जिवंत व्हायला पाहिजे. आता देवाला काय अवघड आहे, देव म्हटले तसा असतो. देव गुप्त झाले. तो परीक्षा पाहायला काय हरकत आहे. ते लागेल धावत गेलं म्हणजे खाली ठेवावर. ते बाकीचे लोक म्हणजे याला पाहिजे घ्यायचं बाजूला जाऊ द्या. पण मग 2-4 लोक होतेच ना आपले असे वारकरी. अरे ते म्हणजे तो काय म्हणतो ऐकून ते ठेवा ना खाली, तुमच्या काय बाबाने बिघडते, ठेवलं खाली प्रेत. याने लगेच सुई घेतली, मोटरा टोचली, एक थेंब रक्त काढलं, प्रेता जीव टाकलं, ते प्रेत उठून बसलं. एकदम सर्वांना आश्चर्य वाटलं की अरे याच्या शरीरातला रक्ताचा एक थेंब प्रेताच्या जीवावर पडला तर प्रेत जिवंत झालं. मग ही बातमी वाऱ्यासारखी पसरली नाशिक जिल्ह्यात. मग त्या दिवशी कोरोना काळ असल्यामुळे म्हणजे 8,976 लोक मेले होते. 8,976. माझं तुम्ही सांगा सर्व प्रेत मकवाला बाजू. बरं आता ते प्रेत का चालते. एक प्रेता गटाचा 10-12 लोक ते धरून आणायचं, नंबर लावायचा, माझी सुई टोचायचं. मग या 4-5 जणांना माहिती होतं हे नारायण दादा आमचे या लोकांना की याला देवाने असं वरदान दिलेलं आहे की याच्या अंगातला रक्ताचा एक थेंब प्रेताच्या जीव टाकले तरी जिवंत होते. त्या लाईनी लागल्या इथून तर डायरेक्ट माथुरीपर्यंत. मग हे काय म्हणायचे नारायण दादा, हे तुम्ही ब्लॅक विद्या म्हणे मागून, म्हणजे 2 नंबर झेंडे उघडून घ्या ना, मागून विद्या म्हणे. मग ते प्रेत मागून बोलायचे. मग यांना काय करणं आहे, हे त्याच्या सुई टोचीने धामण टोचायचे, धामण त्याला इकडून धामण टोचायचे, रक्त काढलं जीवावर टाकलं की जिवंत झालं प्रेत की जाऊ द्या. आता अंगातलं रक्त म्हणजे कुठलंही रक्त ना, मोठाटच पाहिजे असं काही नाही. हे इकडून धामण टोचायचे, हे इकडून टोचायचे. 12 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत त्याच्या अंगातलं 97% रक्त खराब झालं. त्याला एका माणसाची 2-2, 3-3 माणसं दिसायला लागली. ते खाली बसलं तिथे त्याला फोनाला करून की म्हणे अहो तुम्ही सकाळची गेले तर आता 4 वाजले पण अजून घरी आले नाही. तो मी घरीच येत होतो म्हणे, पण मी कुकडून म्हणे ते रमेश बाबाजी त्या सप्त्याकडे पाहिलं, माझ्या डोक्याला ताप झाला म्हणे. ते घरून फोनवर बोलले म्हणे तुम्ही घरी यायलाच पाहिजे याच्याकरता नाही फोन लावला, पण आपल्या घरासमोर प्रेताची लाईन आहे म्हणे याच्याकरता फोन लावला. कारण ती बातमी घरी गेली होती ना. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तो घरी जाताना रस्त्यात मेला तर त्याच्या जिभेवर टाकायला रक्त शिल्लक राहिलं. त्याला जिवंत करायला त्याच्या शरीरात रक्त थेंब राहिला नाही. म्हणून मी नेहमी सांगतोय उपासना करून, भक्ती करून, प्रार्थना करून ज्याला मागण्याची अक्कल आहे त्याने देवाला मागायचं, त्याचं रिकामं काम करायचं नाही. अशा प्रकारे प्रल्हादाने मागितले की माझ्या हृदयात कामाची उत्पत्ती होऊ नये. त्याच्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये वर्णाश्रम धर्म व्यवस्था आहे. संन्यासी, ब्रह्मचारी, वानप्रस्थी आणि गृहस्थाश्रमी, आणि यांचे धर्म सांगत असताना शेवटच्या अध्यायामध्ये श्राद्ध व्यवस्थेचं वर्णन आलेलं आहे. मग श्राद्ध व्यवस्थेतलं एकच वाक्य ध्यानात ठेवून घ्या सर्वांनी. श्राद्धामध्ये जर श्रद्धा नसेल, शब्द कसे आहे, श्राद्धामध्ये श्रद्धा नसेल तर श्राद्ध कर्म निष्फल आहे. मग श्राद्ध कसं करावं या शेवटच्या अध्यायामध्ये 7व्या स्कंदाच्या सांगितलेलं आहे. तसं जर श्राद्ध केलं तर सर्व पापही प्रमुच्यते आणि सर्व पितरांची मुक्ती होते. एवढं सांगून 7वा स्कंद या ठिकाणी समाप्त झाला. आता उद्या 8व्या स्कंदामध्ये समुद्र मंथनाची कथा आहे, गजेंद्राची कथा आहे, त्याच्यानंतर वामन चरित्र आहे, आणि 9व्या स्कंदामध्ये संक्षिप्त रामचरित्र पाहून आणि उद्या संध्याकाळच्या वेळा कथा आटोपता नाही तर परवाच्या दिवशी आपण जन्म करू सुरुवातीला, म्हणजे 5व्या दिवशी आपण कथा प्रारंभ होता म्हणून कृष्ण जन्म करू 16 करू. पण उद्या 8वा स्कंद आणि 9वा स्कंद पूर्ण होईल. आता झालेली सेवा भगवत चरणी समर्पण. सेवेला पूर्ण वेळा कुंडली गोदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय.